आणि आता नाना पटोले मार्केटवाडीमध्ये पोहोचलेले आहेत, माध्यमांशी ते बोलतायत, थेट जाऊयात। मार्कंडवाडीच्या जनतेने जी काही भूमिका विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जी घेतलेली आहे त्या भूमिकेला राज्यातच नव्हे तर देशामध्ये या महत्त्वपूर्ण भूमिकेकडे पूर्ण देशाचंच नव्हे तर जगाचं लक्ष लागलेलं आहे। श्रीलंका असेल, अनेक देश असतील, इव्हन पाकिस्तान असेल, अशा देशाची लोकशाही लुप्त पाहायला लागलेली आहे। आपण पाहिलं की पाकिस्तानच्याही निवडणूक आयोगाने त्यांचे स्टेटमेंट देणं सुरू केलेलं आहे आणि तिथल्या लोकशाहीचा जो ऱ्हास झालेला आहे त्या पद्धतीची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। भारतामध्ये सुद्धा या ईव्हीएम मशीनच्या मुळे जनतेचे मत, जो मताचा अधिकार प्रत्येकाला जो दिलेला आहे संविधानाप्रमाणे, त्या मताचाच अधिकार आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि जो मार्तनवाडीच्या जनतेने जो उठाव केलेला आहे तो खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्याचा त्यांनी उठाव केलेला आहे। आणि म्हणून त्यांच्या भावना समजण्यासाठी आणि त्यांनी ही जी मोमेंट जी सुरू केलेली आहे गावातल्या लोकांनी, ती मोमेंट बघण्यासाठी मी इथं आलेला आहो। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक गावात ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू झालेलं आहे। आता आजच रायगड जिल्ह्यातल्या माणगाव या ठिकाणी तिथल्या लोकांनी या ईव्हीएम मशीनचं डेमो दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही पोलिसांनी त्यांना थांबवलं। खरं तर मतदान करण्याला शासनाने किंवा निवडणूक आयोगाने थांबवणं हे चुकीचं आहे। का थांबवतात आहेत? जनतेला त्यांची मतं समजून घेण्याची स्वतःचा त्यांचा अधिकार आहे। पण ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तपासू, माहिती घेऊ। गावकऱ्यांवर जे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत प्रशासनाच्या माध्यमातून, ते कशासाठी गुन्हे दाखल केले गेलेले आहेत, ती भूमिका तातडीनं निवडणूक आयोगाच्या समोर आम्ही मांडू, राज्याच्या मुख्यमंत्र्याला मांडू। पण या पद्धतीचं हुकुमशाही जी चाललेली आहे ती हुकुमशाही थांबली पाहिजे आणि लोकांना त्यांच्या मताचा अधिकार, त्यांचं मत कोणाला गेलं हे समजण्याचा अधिकार त्यांचा आहे, घटनेमध्ये तो दिलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मी आज इथल्या जनतेचं मत समजण्यासाठी इथं आलेलो आहे। आक्षेप नव्हता, मात्र विधानसभेला का असं होते त्यावेळेस का असं तुम्ही म्हटलं? पटोले साहेब, याला जोडूनच आता जी सभा इथे भारतीय जनता पक्षाची किंवा समर्थनार्थ झाली, त्यांनी असं म्हटलंय की ज्या लोकांना इथे यायचं आहे त्यांनी आधी आपल्या पदाची राजीनामे द्यावे। बघा, त्यांना एवढंच सत्तेची गरमी झालेली असेल तो त्यांचा भाग आहे। पण मूळ प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाचीच मोमेंट जी आहे ती संशयास्पद आहे। आम्ही जे आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेप घेतलेले आहे की ते 76 लाख मतं जे रात्री वाढले गेलेत ते कसे वाढलेत? तुमची सगळी मोमेंट फास्ट आहे, ऑनलाईन आहे, ईव्हीएम मशीन त्याच्यासाठी पाहिजे, पारदर्शकता राहते। निवडणूक आयोग का बॅकफूटवर चाललेला आहे? तुम्हाला सांगतो की विधानसभेत ती आता आमदारांची शपथ झालेली आहे, त्यांना माहिती नसेल कारण की ते आता फारच सत्तेचा माज आल्यासारखं वागतात हे सत्तेमधले लोक। एका आमदारांनी शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलेलो नाही तरी शपथ घेतोय, असं त्यांनी शपथेत बोललेलं आहे। तर त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर जात नाही, कारण हा विषय इथला नाही। आम्ही तो विधानसभेतच, मी ऐका ना, मी ते विधानसभेतच आम्ही तो याचा उल्लेख करू। पण लोकांना त्यांची मतं समजून घेण्याचा अधिकार आहे। मार्तनवाडीच्या जनतेने जी काही भूमिका घेतलेली आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी घेतलेली आहे। या निवडणुका झालेल्या आहेत, ते आता निवडणुका पुन्हा वापस होतील किंवा माननीय सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जेव्हा हस्तक्षेप करेल तर होऊ शकतात। पण आमचं मत जे आहे तो मताचा अधिकार आहे। तुम्हाला लक्षात असेल की उत्तर प्रदेशमध्ये लोकांच्या हक्काची लढाई लढायचं असेल आणि मोर्चा काढायचा असेल तर तो सुद्धा आता उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सरकारने त्याला मोर्चाचे अधिकार सुद्धा जनतेचे काढलेत, आपल्याला माहिती असेल। फक्त लोकांनी मत मारायचं, मत मारल्याने मशीनमध्ये त्यांना जे काय करायचं ते करायचं,
आणि मग लोकांनी लाठीचार्ज करायचा. दिल्लीच्या सीमेवर काय चाललेलं आहे? शेतकऱ्यांच्यावर अंगावर लाठीचार्ज चालू आहे, अशुद्राच्या कांड्या टाकण्याचं काम चालू आहे, शेतकरी बेहोश होतात आहेत, तरुण आपल्या देशातला आपला हक्क मागण्यासाठी संसदेवर आपल्या मागण्या घेऊन जातात आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो आहे. मग काय देशामध्ये हिटलरशाही सुरू झाली, हुकुमशाही झाली? आणि राहिलं ते जे इथं म्हणतात राजीनामे द्यायला, उत्तमराव जानकरांनी सांगितलं, मी पण सांगितलं, निवडणूक आयोगाने सांगावं की आम्ही निवडणुका बायलेट याच्यावर घेणार नाही, VM मशीनवर बायलेटवर घ्याव्या, आम्ही तयार आहोत. त्यांना सांगा ते लिहून आणून द्या, निवडणूक आयोगाचा आदेश काढून द्या, बायलेटवर निवडणुका झाल्या. ऐका ना, सर्वोच्च न्यायालयाने जर ही फेटाळलेलं आहे तर ऐका ना, तुम्ही शांततेने ऐका. ते जे इकडे येऊन बोलतात ना, म्हणून त्यांना आमचा चॅलेंज आहे. आणि निवडणूक आयोग कोणाची कठपुतली झालेली हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि रात्रीच्या 76 लाख मतं जे वाढली त्याचा हिशोब का देत नाही? आखरी निवडणूक आयोग मतदान घेतात ना, मग रात्रीच्या अंधारात 76 लाख मतं झाली. अरे आखरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे सत्ता येईल जाईल, पण लोकशाही टिकली तर सगळं काही राहील. आणि लोकशाही संपुष्टात आली, तुमच्या चौथा स्तंभाचं तरी त्यांनी हालत काय करून ठेवलेली आहे नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. हा काही आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाही आहे. जे काही मार्तमवाडीच्या लोकांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं देशाच्या प्रत्येक मतदात्याचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दलचा आवाज त्यांनी उचललेला आहे, त्याचं समर्थन करण्याची गरज आहे. पण याच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप, इथं काही भाजप काँग्रेसची लढाई नाही आहे, ही लोकशाहीला वाचवण्याची ही लढाई आहे. आणि या लढाईमध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. सर, आता एका बाजूला आपण असं म्हणतोय दिल्लीमध्ये आज मोदींनी त्याला मुक्त केलं असं सदाभाऊ खोत म्हणतात. दिल्लीमध्ये आज सर्व जे आघाडीचे पक्ष आहेत त्यांनी काँग्रेसला वगळून एकत्रित आलेले आहेत आणि ममता बॅनर्जींचं नेतृत्व मान्य करायचं सांगितलं आहे. यामध्ये शिवसेना आहे. मला एक प्रश्न आहे की मी इथं आलो आहे मताच्या अधिकारासाठी, आता राष्ट्रीय पातळीवर जायचं काही कारण नाही आहे. राहिला तुमचा प्रश्न असा आहे, हे तर त्याच्याही पलीकडे जाऊन बोलतात 2014 पासूनच देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असंही बोलतात. त्यामुळे हे वेडबेगार जे काही लोक असतात त्यांचं फार घेऊ नका तुम्ही. देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य नाही मिळालं, याला 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण हे लोक तर सांगतात की 2014ला स्वातंत्र्य मिळालं. आता तुम्ही स्वातंत्र्यात पैदा झालात की आता 2014 मध्ये जन्माला आला, तेही विचार केला पाहिजे आपण लोकांनी. फार एक बघा, मला असं प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, जगाच्या पातळीवर जेव्हा जेव्हा या काही सगळ्या गोष्टीमध्ये बदल आलेत, त्या बदलाला आम्ही स्वीकारलं. पण त्याच जगाच्या लोकांनी आता मशीन सोडून आता बायलेटवर आलेले आहेत. अमेरिकेसारख्या देशामध्ये महिनोंचे निवडणुका चालतात. आमच्या देशामध्ये आम्ही लहान असताना, आपण तर एकदम 2014 मध्येच ते आता येऊन गेले, तुम्हाला सांगून गेले, ते 2014लाच जन्माला आले. पण आमच्या काळामध्ये आमच्या गावात एकच फोन राहायचा पोस्ट ऑफिसमध्ये, नाही तर गावातल्या श्रीमंत माणसाच्या, आणि मग ट्रंक कॉल लावावा लागत होता आणि सकाळची बातमी दुसऱ्या दिवशी कळायची. पण राहुल गांधींनी सांगितलं की मला देशाला 21वी शताब्दीकडे न्यायचं आहे, म्हणून तुमच्या हातात मोबाईल आलेत, तुमच्या हातात कॉम्प्युटर आलेत, तुमचं हे इलेक्ट्रॉनिक सुरू झालं. आपण ज्या पद्धतीनं देशामध्ये जेव्हा जेव्हा काही परिवर्तन करायचे असतील तर ते करण्याची भूमिका घेतली. राजीव गांधींनी सगळ्यात आता कॉम्प्युटर पण नरेंद्र मोदींनीच आणलेला आहे, मोबाईल पण नरेंद्र मोदींनीच आणले असं ते सांगतात. त्याच्यामुळे तुम्ही फार त्यांच्या ह्याच्यात जाऊ, जिचा फॉल्ट आला, एखादी गोष्ट चुकीची असेल आणि ती लोकशाहीला घातक असेल तर ती गोष्ट आपण मान्य केली पाहिजे, एवढंच आमचं म्हणायचं आहे. आंबेडकरांचा पराभव 14,000 मतांनी झाला, 72,000 मतं बाद झाले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं असं त्यांनी म्हटलं. मी तुम्हाला सांगितलं ना, देशाला स्वातंत्र्य 2014ला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांच्या गोष्टी, ऐतिहासिक गोष्टी, कालच आम्ही त्याचा पुरावा दिला ना. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका मांडत असताना, जेव्हा संविधान देशाच्या सुपूर्द करत असताना त्यांनी जी भूमिका मांडली, ती भूमिका काल आमचे नितीन राऊतांनी स्पष्ट केलेली आहे ना. पण काही गोष्टीला
इतिहासात जाऊन, ज्या भाजपजवळ कुठला इतिहासच नाही ना, स्वातंत्र्याचा इतिहास आहे, स्वातंत्र्याचा इतिहास इंग्रजांच्या बरोबरचा आहे त्यांचा. आता त्या भाजपमध्ये ते आहेत, त्यांची वकील करणारच ते. त्यांच्यामुळे आता त्या या सगळ्या गोष्टीमध्ये जाऊ नका. अजून कुठलाही, आता मी इथं त्याच्यासाठीच आलेलो. मी इथं सगळी माहिती घेऊन त्यांच्याजवळ सगळी माहिती पाठवतो आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रोग्राम येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. आव्हान केलं की तुम्ही या चर्चा करा, मात्र आपल्याकडनं कोणी निवडणूक आयोगाकडे गेले नाही. आपल्याला केव्हा माहिती नाही मिळाली, केव्हा आम्ही तर जाऊन आलो की त्यांच्याकडे. त्यांनीच अजून आम्हाला त्याचं लेखी उत्तर दिलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयात जाणार गरज पडल्यास? चालू झालं प्रक्रिया. 100 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.